आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, गिरीश महाजन सध्या कुठे आहेत आणि गिरीश महाजन यांच्या नावाची सध्या चर्चा आहे की देवेंद्र फडणवीसांनी जर राजीनामा दिला तर उपमुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे नाव पुढे येईल। निखिला बरोबर आहे। गिरीश महाजन सध्या मुंबईतच आहेत, त्यांच्या निवासस्थानीच आपण उपस्थित आहोत। त्यांची एक वेगळी बैठक सध्या सुरू आहे, त्यामुळे ते प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आहे सध्या तरी। परंतु आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत आपलं पद सोडण्यावरती ठाम असलेले पाहायला मिळतात। त्यांना पक्षात कुठेतरी राहून आता काम करायचं आहे, पक्ष पुढे न्यायचा अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे। अमित शहांसोबतची ही सध्या बैठक सुरू आहे। अनेक नेत्यांकडून जर आपण प्रतिक्रिया पाहिल्यात तर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता ठाम त्यांच्या निर्णयावर असलेलं पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी जे अपयश भाजपला आलेलं आहे त्याचं संपूर्ण अपयशाचं खापर जे आहे ते त्यांनी स्वतःवर फोडून घेतलेलं आहे आणि ते म्हणतात की ही माझी जबाबदारी आहे जे अपयश आलेलं आहे, त्यामुळे चांगलं यश मिळेल अशी माझी अपेक्षा होती परंतु ते मिळाले नाही आणि त्यामुळेच मी सरकारमधून बाहेर पडतो असं त्यांनी म्हटलं आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या पदासाठी मंत्री गिरीश महाजन यांचं नाव जे आहे ते पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे दिली जाऊ शकते अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते सूत्रांकडून। त्यामुळे गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात घेण्याचा प्रयत्न करू, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर जो काही निर्णय आल्यानंतर ही नाव जे आहे ते गिरीश महाजनांचं समोर उपमुख्यमंत्री पदासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच विनायक।